हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळातील आजचा 8वा दिवस आणि ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आत्तापर्यंत आपण 7 प्रश्नांवरती चिंतन केलेलं आहे आणि त्यापैकी एक प्रश्न कालच आपण हाताळलेला आहे की ह्या प्रायश्चित्त काळातील त्रिसूत्री कोणती. ही त्रिसूत्री आहे 3 प्रकारची नातेसंबंध सुधारणारी. परमेश्वराशी असलेलं नातं सुधारण्यासाठी आपल्याला सुचवण्यात आलेला आहे प्रार्थनेचा मार्ग. स्वतःशी असलेलं नातं सुधारण्यासाठी सुचवण्यात आलेला मार्ग आहे उपवासाचा आणि इतरांशी असलेलं नातं सुधारण्यासाठी आपल्याला मार्ग सुचवण्यात आलेला आहे दान धर्माचा. आणि म्हणून आजपासून पुढील 3 दिवस ह्या त्रिसूत्रीवरती अगदी बारकाईने आपण चिंतन करणार आहोत. आज आपण चिंतन करत आहोत प्रार्थना ह्या विषयावरती की परमेश्वराशी असलेलं नातं मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रार्थनेचा आधार घ्यावा लागतो. एक माणूस दररोज शाळा संपल्यानंतर जंगलात जाऊन बसायचा. एका सहकारी शिक्षकांच्या ते लक्षात आलं. त्या सहकारी शिक्षकाने त्याच्या नकळत त्याचा पाठलाग केला आणि मग त्याने बघितलं की हा माणूस तिथे जाऊन बसतो आणि शांतपणे प्रार्थना करतो. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर त्याने त्याला विचारलं की परमेश्वर सगळीकडे आहे, मग तुला परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी जंगलात जाण्याची काय गरज आहे. तेव्हा त्या माणसाने किती सुंदर उत्तर दिलेलं आहे बघा. परमेश्वर सगळीकडे आहे आणि परमेश्वर तोच आहे, परंतु मी मात्र सगळीकडे तोच नसतो. मी माझ्या घरी वेगळा असतो, शाळेत वेगळा असतो, बाजारात वेगळा असतो, रस्त्यात वेगळा असतो आणि जंगलात गेल्यानंतर सुद्धा वेगळा असतो. तर मला तसं वेगळं असण्यासाठी एकांताची गरज आहे, म्हणून मी प्रार्थनेला जाऊन बसत असतो. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये प्रार्थना करण्यासाठी आपल्याला खूप संधी देण्यात येत असते. पवित्र मिस्सावली असतात, पवित्र त्रिदिन आहे, क्रूसाच्या वाटेची भक्ती आहे, खास प्रवचनांची मालिका असते, प्रायश्चित्त करण्यासाठी आपली तयारी केली जात असते, वैयक्तिक प्रार्थनेसाठी आपल्याला पाचारण केलं जात असतं. त्याद्वारे परमेश्वराशी असलेला आपला नातेसंबंध आपल्याला सुधारायचा आहे. ही प्रार्थना मौखिक असू शकते, बौद्धिक स्वरूपाची असू शकते, हृदयाच्या पातळीवरची असू शकते किंवा आत्म्याच्या पातळीवरती असू शकते. आणि ही प्रार्थना करत असताना दिवसेंदिवस आपण परमेश्वराच्या जवळ जातो की नाही हे माणसाने तपासायचं असतं. आणि ते कशावरून समजायचं? 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली महत्त्वाची गोष्ट की जी व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रार्थनेमध्ये वाढत असते ती मोहाला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज झालेली असते. जी व्यक्ती प्रार्थनेमध्ये वाढत असते ती दुःख झेलण्यासाठी तयार असते. इतकंच नाही तर ती व्यक्ती सातत्याने प्रार्थनेसाठी वेळ काढण्यास तयार असते. म्हणून आपण ह्या दिवसामध्ये खरोखरच मनापासून प्रार्थना करण्यास तयार आहोत किंवा नाहीत तपासून पाहूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.